हाय गाईज, तर आज आपण वर्षभर टिकणारा असा आंब्याच्या लोणच्याची रेसिपी बघणार आहोत। तर सर्वात आधी मी आंब्याला चांगले असे कट करून त्यांना धुवून घेतले होते। त्यानंतर त्यामध्ये मी हळदी पावडर आणि सॉल्ट ॲड करून 1 नाईट त्यांना सोक होण्यासाठी ठेवलं होतं। त्यानंतर सकाळी मी त्यांना वाळत घातलं होतं उन्हामध्ये आणि जास्त वेळ नाही, मी लगेच 2-3 तासांनी त्या फोडी बाजूला करून लोणच्याचा मसाला रेडी करायला घेतला। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता ते सर्व मी स्पाइसेस त्यामध्ये ॲड केले होते। डिटेल रेसिपी तुम्ही आपल्या लॉ विथ शेफच्या चॅनलवर मी अपलोड केली आहे, तर तुम्ही ती बघू शकता। तर मी त्या मिरची पावडर त्यानंतर त्यामध्ये ॲड केली होती आणि आपण भाजून घेतलेला जो मसाला आहे तो त्यामध्ये मी ॲड केला होता। लसूण ॲड केलं होतं आणि सुहानाचा रेडीमेड पिकल मसाला थोडा ॲड केला होता त्यामध्ये, आणि 2 प्रकारचे मी लोणचे बनवले आहेत त्यामध्ये। हे लोणचं तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा, खूपच टेस्टी होतं, बनवायला पण खूपच इझी आहे। आणि आपण जे गरम करून घेतलेलं ऑइल होतं ते एकदम थंड करून मी यामध्ये ॲड केलं होतं आणि चांगलं असं मिक्स करून घेतलं होतं लोणच्याला मी। आणि त्यानंतर याला मी एका बरणीमध्ये स्टोर करून ठेवलं होतं। स्टोर करताना एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, तर तेलाची लेयर आहे ती 1 इंच अशी जास्तच ठेवा लोणच्याच्या वरती, त्याने याची शेल्फ लाईफ आहे ती वाढते। आणि चांगलं असं 1 वीक त्याला मुरू द्या आणि त्यानंतर या लोणच्याला एन्जॉय करा। तर आजच्यासाठी एवढंच। ओके, बाय गाईज, सी यू सून नेक्स्ट व्लॉग।